मर्द की तरह लड़ा नहीं होता तो ये ताज तेरे कदमों में पड़ा नहीं होता। अगर वो मर्द की तरह लड़ा नहीं होता तो ये ताज तेरे कदमों में पड़ा नहीं होता। अरे ये तूफान तो तहस नहस कर देता तेरे बस्ती को, अगर भी चट्टान बन के तेरे सामने खड़ा नहीं होता। अगर भी चट्टान बन के तेरे सामने खड़ा नहीं होता। बाबासाहेबांची पुण्य आमच्या जीवनात बदल झाला, परंतु याच बाबासाहेबांच्या नावाला मात्र ही काही मनोवादी फिलावड त्यांच्या नावावरती भुकायला लागली। अनिल मिश्रा नाव ऐकलं का तुम्ही? किती जणांनी ऐकलं अनिल मिश्रा नाव? हात वर करून सांगा। अनिल मिश्रा म्हणतो भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नाही, ते बी.एन. राव यांनी लिहिलंय। कुणाला तो बी.एन. राव मी विचारात पडेल। तेवढंच नाही, या संविधानामुळे आजपर्यंत सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायाधीश एक उद्दिष्ट होऊ शकला नाही, एक महार झाला नाही, परंतु बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुण्याने सीजीआय भूषण गवई साहेब त्या ठिकाणी जाऊन बसले। कोण? भूषण गवई, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश। परंतु हे सुद्धा त्यांच्या पोटामध्ये खुपायला लागलं आणि कोर्टातच त्यांनी जुता फेकण्याचा प्रयत्न केला। म्हणून मला म्हणायचं आहे, तनिक भी नहीं सोचा, अंजलि भाई, तनिक भी नहीं सोचा अंधी सोच वालों ने, हमारे मामू और बाबा साहब के सालों ने तनिक भी नहीं सोचा, अंधी सोच वालों ने, हमारे मामू और बाबा साहब के सालों ने मनोज राजा सीजीआई पर जूता उन्हीं लोगों ने फेंका है, सावित्री फुले पर गोबर फेंकने वालों ने। सावित्री फुले पर गोबर फेंकने वालों ने। या भुकण्याला कुत्र्यांना सांगतोय, चाबी के आगे ताले की नहीं चलती, कुंजी चाबी के आगे ताले की नहीं चलती, समंदर के आगे नाले की नहीं चलती। मनोज राजा ब्राह्मण खुद को कितना भी बुद्धिमान समझे, मगर जीजा के आगे साले की नहीं चलती। जीजा के आगे साले की नहीं चलती। अनिल मिश्रा म्हणतो की संविधान बी.एन. राव यांनी लिहिलंय, म्हणून मला म्हणायचंय, अरे नहीं है आलू पांडू का मिश्रा, जहां पर भी हो सुन लो, नहीं है आंडू पांडू का, नहीं है किसी झेडू का, आंडू पांडू का नहीं है किसी झेडू का, नहीं है आंडू पांडू का नहीं है किसी झेडू का, नहीं है आंडू पांडू का नहीं है किसी झेडू का, देश की तकदीर लिखने
देश की तकदीर लिखने चला किसी का पेन है। अरे भारत का संविधान तो बाबा साहेब की है। अनिल मिश्रा, ये तूफान क्या जलजला भी थमता है, बुलंदी रखने वाला आसमान भी झुमता है। सुन मनोज राजा, अरे इंसान क्या चीज है, वो सूरज भी मेरे बाबा साहब के कदम चूमता है। त्याचप्रमाणे रत्नकला सुभाष शिंगोले पंचायत समिती सदस्य यांच्याकडनं 100 रुपये आले, 500 लिहिले, 400 परत करा। भारत का संविधान तो बाबा साहब की अशोक कटके, माझे छोटे बंधू अशोक कटके यांच्याकडे 500 रुपये मिळाले, धन्यवाद। आणि ती पण म्हणतात भारत का संविधान बाबा साहेब की संविधान तो बाबा साहब की देन है। ये बीएन राव बीच में कहां से आ गया? मालूम सर, बीएन रावला कोणी ओळखतं का? बीएन राव कहां से आ गया? तो बीएन राव क्या करता था, सुनिएगा। कोई बताए ना बताए अपने आप करता था, कोई बताए ना बताए अपने आप करता था, अपने कौम के बदमाशी पर पश्चाताप करता था। मनोज राजा बीएन राव की मैं इसलिए इज्जत करता हूँ क्योंकि वो मेरे बाबा साहब के जूते साफ करता था। भारत का
या देशाचं संविधान जर पुण्या ब्राह्मणानं लिहिलं असतं तर सोन्याच्या पालखीमध्ये त्याची मिरवणूक निघाली असती. ये बात है. परंतु खेदाची गोष्ट आहे या ब्राह्मणांच्या पोटामध्ये का दुखते तर या देशाचं संविधान एका महाराजाने लिहिलं आहे त्यामुळे यांच्या पोटात दुखत आहे क्या कहते आणि नेहमी हे संविधानावरती उठत आहे. म्हणून त्यांना म्हणायचंय मला फरक नहीं सकते हीरे को गिराने वाले. क्या कहले क्या कर शायरी भी नहीं परख सकते, परख नहीं सकते हीरे को गिराने वाले और ऊपर उठ नहीं सकते औरों को गिराने वाले, औरों को गिराने वाले. मनोज राजा, अरे भारत का संविधान नहीं बदलेगा जब तक जिंदा है भिंडी के घराने वाले. बहुत मुद्दे भोगते हैं भीम जी के ज्ञान पर, पग लगाए सबके सब कोई नहीं ध्यान पर. जन्म से ही दबा है जिनके ईमान पर, जन्म से ही दबा है जिनके ईमान पर, उंगली उठाते हैं वही भीम जी के शिकार पर. कह रहा है सारे जहां का, कह रहा है सारे जहां का, कह रहा है सारे जहां का, कह रहा है सारे जहां का बुद्धिजीवी जो मेरे हैं. क्या भारत का संविधान तो बाबा साहब की भारत का संविधान तो बाबा साहेब की देन है. आपण म्हणतो संविधानाला कोणी हात लावला तर आम्ही हात छाटून टाकू, कोणी डोळ्यानं पाहिलं तर आम्ही डोळे फोडून टाकू. या बोलायच्या गोष्टी झाल्या बापू. तिथपर्यंत पोचायला 245 खासदार लागतात. किती किती खासदार लागतात? 245 खासदार लागतात. तेव्हा भारतीय संसदेमध्ये कायदा आणता येतो. आमची 1-2 आहे, 3 लायसाठी आहे. याच्या भरोशावर गेले, त्याच्या भरोशावर गेले. आमचे आठवले साहेब तर खुशालच गेले, ते कोणाच्याच भरोशावर नाही गेले. मग असे लोक जर असेल तर संविधानाची रक्षा कशी होईल? आम्ही इकडे म्हणतोय कारण आमच्या बापाचं रक्त अंगात आहे. आम्ही पोट तिडकीने म्हणतोय की संविधान बदलू नये, संविधानाला असं केलं तर आम्ही तसं करू, तसं केलं तर तसं करू. परंतु संविधान फक्त बुद्धिजीवीच लोक वाचू शकतात. कारण ना समझी लाचारी कभी खुददार नहीं करती. साथियों, ना समझी लाचारी कभी खुददार नहीं करती. झूठी बात सच को कभी कलदार नहीं करती. मनोज राजा, अरे बुद्धिहीन लोगों को कौन समझाए?
अबे जो काम कलम करती है तलवार नहीं करती। आकाश शोभा सिंगोरे यांच्याकडे सुद्धा 100 रुपये आले। दुसऱ्याकडे बायका इसरा मिश्रा खटर पटर सटर पटर करते हैं। कथा वाचणारे महाराज मॅट्रिक नापास आणि ते सांगतात आम्हाला संविधान बदलायचंय। अबे संविधान लिहिणाऱ्याच्या डिग्र्या किती, तुझ्या पगार किती, तू बोलतो किती? कथा वाचणार आहे मी त्यांचं नाव घेणार नाही, कारण ते नाव घ्यायचे लायकीचे नाही। संविधान बदलेंगे। अरे बाबासाहेबाजवळ 32 डिग्र्या होत्या, 32 डिग्र्यामध्ये 4 PhD होत्या रे गद्याच्या पोटच्या। 32 डिग्र्या 4 PhD होत्या आणि जगातल्या 9 भाषा बाबासाहेब बोलत होते। तुला तर आणि हिंदी बोलता येत नाही रे राष्ट्रभाषा। चालले आवड गाडीवर संविधान बदलवायला, संविधानाच्या विरोधात बोलते, कथा वाचणार आहे म्हणून म्हणतोय इसरा मिश्रा खटर पटर सटर पटर करते हैं। पिछवाड़े में दम नहीं, अरे पिछवाड़े में दम नहीं, फिर भी वो दम भरते हैं। नौकर का नौकर के सर पे ताज धरते हैं। एक नौकर था, अंग्रेजों का गुलाम था। नौकर था, नौकर के सर पे ताज धरते हैं। तो कौड़ी का पियंद्रा उसी पर ये मरते हैं। तो कौड़ी का पियंद्रा उसी पर ये मरते हैं। झूठे को सच करने में लगे हुए ठग से है। अरे भारत का, मेरे भारत का, ये भारत का संविधान तो बाबा साहेब की देन है। रणजित बोलके यांच्याकडे सुद्धा धम्मदान मिळाले, पार्टी आभारी आहे। त्याचप्रमाणे बब्बूभाई रामगाव यांच्या वर्षी 100 रुपये मिळे। मावल्यानो खरंच सांगा, भारतीय संविधान कुणाची देण आहे? PN रावची आहे का? पिंडाल मधले सगळे बंधू आणि भगिनी PN रावची देण आहे का भारतीय संविधान? हात वर करून सांगा, हात वर करून सांगा, कुणाची देण आहे? PN रावची आहे का? भारतीय संविधान कुणाची देण आहे? परत जोरानं
अरे जोऱ्यानं बोला की माऊल्यानं काल खाया मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. ह्या केले दादा काल खाया मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. काल ल्याया मिळत नव्हतं, आज लेणं होत नाही. हा पैसा आला आणि आम्ही एवढे माजलो म्हणून राजा बौद्ध विहारात आमचं वंदनेले जाणं होत नाही. संस्कृति इतनी महान है हमारी, संस्कृति इतनी महान है हमारी, गवाही देता है ज्ञान है हमारी. मनोज राजा हम भारत रत्न भीमराव के बच्चे हैं, नीला शान है तो तिरंगा जान है हमारी. एवढं देऊ नये बाबासाहेबाला काही हरामखोर बेमान झाली, जे भीम सुद्धा घ्यायला नसतात. तुम्हाला वाटत असेल की आज बाबासाहेबासाठी आम्ही काही जरी केलं तर आमचा कोण हिसाब किताब घेणार आहे, परंतु ही उद्याची पिढी येणार आहे, तुमच्याकडनं एका एका पायचा हिसाब घेणार आहे. म्हणून म्हणतोय मुआफ नहीं होगा बाबा को छोड़कर जाने वालों को, मुआफ नहीं होगा बाबा को छोड़कर जाने वालों को. अरे नसीहत कर दो शमशेगिरी करने वालों को. मनोज राजा नाकाम करने इनकी सारी चालों को, ओदे गांव में खड़ा करके जूते मारो सालों को.